राज्यभरात संपामुळे अशी परिस्थिती असताना नाशिकमधून बातमी येते। नाशिकमधील पेट्रोल पंपावर देखील वाहन चालकांची तुफान गर्दी पाहायला मिळते। पेट्रोल मिळावे यासाठी वाहन चालक हे सकाळपासूनच रांगेत उभे आहेत। त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। खरं तर एक कायदा आला आणि त्या कायद्याला विरोध करताना आता वाहन चालकांनी मोठ्या प्रमाणात ट्रक चालकांनी विरोध केला आणि त्या कायद्यामुळे त्या विरोधामुळे त्या संपामुळेच मोठ्या प्रमाणात ही गैरसोय होत आहे। पेट्रोल पंप बंद राहणार अशा प्रकारच्या अफवा सुरू झाल्या आणि त्यानंतर आता वाहन चालकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर गर्दी केलेली आहे। याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी थेट नाशिकमधून माझा सहकारी महेश महाले आपल्यासोबत जोडलेला आहे। महेश, नाशिकमधील पेट्रोल पंपावर वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी, अगदी राज्यभरात जशी परिस्थिती आहे तशी नाशिकमध्ये देखील आहे। सध्या त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे, कशा प्रकारची गर्दी सध्या पेट्रोल पंपावर वाहन चालक करत आहेत? नक्कीच, कारण खरं तर वाहन चालकांच्या कायद्याच्या नियमामध्ये बदल केल्यानंतर वाहन चालकांनी संप पुकारलेला आहे आणि या संपाचा फटका पेट्रोल पंप चालकांना देखील बसतोय। कारण पेट्रोल पंपाचे जे डीलर्स असेल, टँकरचे इंधन चालक असेल, ते देखील संपावर गेले। त्याच्यामुळे जर आपण नाशिकच्या पेट्रोल पंपांची जर स्थिती बघितली तर लांबच लांब ज्या रांगा आहे त्या ठिकाणी दिसून येत आहेत। तासनतास नागरिकांना रांगेमध्ये थांबावं लागतं आहे। खरं तर पेट्रोलचा तुटवडा, आज इंधनाचा तुटवडा देखील होऊ शकतोय। कारण मनमाडच्या पाणेवाडीमध्ये अनेक कंपन्या देखील आहेत। त्यामध्ये इंडियन ऑइल्स असेल, भारत पेट्रोलियम असेल, अशा ज्या अनेक पेट्रोलियम कंपन्या आहेत त्यांचे इंधन चालक, वाहन चालक देखील संपावर गेलेले आणि याचा जो फटका आहे तो थेट नाशिककरांना देखील बसलेला आहे। नाशिककरांची देखील पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। नागरिकांनी काल रात्रीपासूनच रांगा लावलेल्या आहेत। तासनतास त्यांना रांगेमध्ये उभं राहावं लागतंय आणि त्यांना पेट्रोल मिळत नाही। साधारणतः नाशिकमध्ये जवळपास 110 पेट्रोल पंप आहे, डीलर्स आहे। मोठ्या प्रमाणात खरं तर पेट्रोलची आवश्यकता जी असते, इंधनाची जी आवश्यकता असते ती भासत असते। साधारणतः एका पेट्रोल पंप किंवा डिझेल चालकाकडे 10,000 इंधनाचा साठा असतो। मात्र आता हा साठा संपत आल्याने कधीही इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो आणि जर बघितलं तर नाशिककरांवर देखील पेट्रोल मिळविण्यासाठी खरं तर त्यांना देखील संकट येऊ शकतं। त्यामुळे एकूणच जर परिस्थिती बघितली तर नाशिककरांना देखील पेट्रोलसाठी आता तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय। करण, नक्कीच महेश, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।